मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्या सोबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत। ते आज या ठिकाणी रामोशी बेरड समाजाचे जे संजय नाना जाधव असतील हे एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसले होते। त्यांच्यासोबत जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब हे होते। यांनी या दोन्ही उपोषणकर्त्यांचे उपोषण आता सोडवलेलं आहे। भाऊ काय सांगाल, सध्या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचा विषय चाललाय तुम्ही त्याकडे कसं पाहता, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये अनेक समाज बांधवांची आपल्या हक्कासाठीची लढाई चालू आहे। त्यामध्ये आज या ठिकाणी रामोशी बेरड समाजाचे सन्माननीय संजय जाधव आपल्या समाजाचा एसटी मध्ये समावेश व्हावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी या ठिकाणी बसले होते। त्या संदर्भात त्यांच्या गेल्या 4 दिवसापासून हे उपोषण चालू होतं आणि उपोषण चालू असताना आज आम्ही सगळेच जण उपोषणाला भेट देण्यासाठी आलो। आदरणीय दौलत नाना असतील, गस्ते सर आणि अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्यांच्या समोर ही जी भूमिका त्यांची आहे ती सरकारपर्यंत मांडण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे शिष्टमंडळ आपण घेऊन जाऊ आणि समाज बांधवांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल या महाराष्ट्रातल्या खूप छोट्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार घेताना आपण सगळे पाहतो। समाजातला अगदी खूप छोटा घटक असेल, अगदी गुरव समाज असेल, होणारी समाज असेल, जैन समाज असेल, त्यासोबत वडार समाज असेल, अगदी नाईक समाज असेल, या सगळ्या समाजांची आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून या समाजातल्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका या सरकारच्या वतीने घेण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आपण सगळेजण पाहतोय। त्यासोबत अनेक हे सगळे थोर जे पुरुष आहेत हे आपली ऊर्जास्थान आहे, शक्तिस्थान आहे। या सगळ्यांच्या शक्तिस्थानांना बळ देऊन त्या ठिकाणी त्यांना बळकटी घेणं, त्यांची मोठी स्मारक उभं करणं, त्या निमित्तानं समाजाला एकत्र करणं ही भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली आपण सगळेजण पाहतोय। आणि त्यातून आपण बघितलं असेल की चौंडीचं अहिल्यादेवींचं स्मारक असेल, किंबहुना नायगाव आणि आरणला नव्यानं उभं केलेलं असेल, स्मारकाला मान्यता दिलेली असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय असेल, असे अनेक स्मारकाचे विषय हातामध्ये घेऊन ही ऊर्जास्थानं मजबूत करण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार करतंय। या ठिकाणी समाजाचे आमच्या नाईक समाजाचे, बेरड समाजाचे अनेक प्रश्न आता मार्गी लागल्याचं आपण सगळेजण पाहतोय। त्याच धर्तीवर याही प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही भूमिका शासनाच्या दरबारी मांडण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे। या सगळ्या माझ्या सहकार्यांना मी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयाची भेट घालून देईन आणि त्यांच्यासोबत आम्ही या संदर्भात चर्चा करू। भाऊ, राज्यामध्ये सध्या पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। बीड असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात। ग्रामविकास जे महत्वाचं खातं तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे जे गावगाड्यातील जे सर्वसामान्य नागरिक असतात त्यांच्याकडे जे महत्वाचं असतं ते सगळं ग्रामविकास खात्याकडे असेल। तुमच्या खात्याकडून कशा प्रकारे आता लोकांना किंवा काय देणं चालू आहे, काय सांगाल? पहिला विषय आपल्याला सांगेन की मी प्रचंड मोठा महापूर आला, सीना नदीला आला, भीमा नदीला आला, चांदणी नदीला आला आणि या सगळ्या नद्यांचं पाणी एकत्रच सीना नदीमध्ये आलं आणि आजूबाजूचा सगळा परिसर मराठवाड्यातल्या पावसानं असेल, सोलापूर जिल्ह्यातल्या पावसानं असेल, तो पाण्याखाली गेला। जवळजवळ 40 गावं पाण्याखाली त्या निमित्ताने गेली आणि प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं झालं। हजारो लोक त्या ठिकाणी अडकलेली होती। सगळ्यात पहिली सरकारची प्रायोरिटी होती की या लोकांचा जीव वाचवणं, रेस्क्यू ऑपरेशन करणं, या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं ही सगळ्यात मोठं प्राधान्य होतं। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या प्रशासनाने एवढं ताकदीनं काम केलं आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना असेल की एवढा मोठा पूर आल्यानंतर, एवढ्या मोठ्या गावाला वेढा दिल्यानंतर, हजारो लोक त्या ठिकाणी अडकल्यानंतर एकही कॅज्युअल्टी, एकही डेथ त्या महापुराच्या त्या एरियामध्ये झाली नाही। सगळ्यांचे जीव वाचवले। जवळजवळ 4,500-5 हजार लोक रेस्क्यू करून आपण बाहेर काढली। वेळ पडली तर एनडीआरएफच्या टीम बोलवल्या, वेळ पडली मिलिटरीच्या टीम आल्या
वेळ पडली तर हेलिकॉप्टरनं माणसानं एअरलिफ्ट करून लोकांना काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आणि ती सगळी मदत सरकारच्या वतीनं या लोकांना केली. आता आपण रेस्क्यू झालेल्या सगळ्या लोकांची राहायची सोय करतोय. पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जे उद्ध्वस्त झालेले संसार आहेत आणि जे पिकाचं प्रचंड मोठं नुकसान झाले, काही ठिकाणी पिकं वाहून गेली, काही ठिकाणी माती वाहून गेली शेतातली, त्या लोकांना न्याय देणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं त्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. ही भूमिका सरकारने घेतलेली आहे आणि आता आपण बघतोय की जेवढ्या जास्तीत जास्त नुकसान भरपाई त्यांना देता येईल अशा पद्धतीचं नियोजन केलंय. केंद्र सरकारकडे माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः मोदीजींच्याकडे गेले, त्यांना भेटले, तिथल्या परिस्थितीची जाणीव त्यांना करून दिली आणि आपण बघितलं असेल की केंद्र सरकार आता मोठ्या प्रमाणात मदत करेल. पण केंद्राच्या भरोशावर न राहता राज्य सरकार आमच्या लोकांसाठी ते अत्यंत करण्याची तयारी ठेवलेली आहे. पहिल्या टप्प्यातलं 2200 कोटी रुपयाची तरतूद आता केलेली आहे. अन्य जेवढे पैसे लागतील तेवढे उपलब्ध करू आणि लोकांचं जीवन जनजीवन सुव्यवस्थित करण्याचं काम आपण हातात घेऊ. नक्कीच हे होते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब. त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या दोन्ही उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे.